मागच्या वेळी आपण पान नंबर 92वरती येऊन थांबलेलो होतो. शेवटचा पॅराग्राफ आपल्याला बघायचा होता. आज आपण तो बघणार आहोत. सुरुवात करूयात आपण. ही देन टूक द ओल्ड एज एक्सपेरिमेंट ऑफ स्प्रिंकलिंग आयर्न फाइलिंग ऑन अ शीट ऑफ पेपर नियर अ magnet making circular patterns. He went on to prove that these patterns were not a property of the iron filings. In fact, they were due to the invisible magnetic fields that filled the empty space around the magnet and hence disturbed the filings. This is where his lack of formal education went against him. Faraday did not know much about advanced mathematics, so he just copied the iron filing patterns with his hand. He was unable to explain them in form of mathematical equations. He made hundreds of such drawings, but without equations they were not accepted. खरं तर त्यानं जो पुढचा प्रयोग केला त्या प्रयोगाचं जी काही मांडणी आहे ती औपचारिक पद्धतीनं त्याला करता आली नाही, कारण त्याचं औपचारिक शिक्षण झालं नव्हतं आणि मॅथमॅटिक्सच्या दृष्टीनं त्याच्या त्या शोधाला काही एक महत्त्व नव्हतं, कारण त्याचे जे काही इक्वेशन्स आहेत ती इक्वेशन्स त्याला मांडता येत नव्हती आणि म्हणून त्यानं जवळपास शेकडो ड्रॉइंग्स त्याची बनवली. परंतु तिथं गणितीय पद्धतीनं ते खरं तर मांडायला हवं होतं, परंतु त्याचं पुरेसं शिक्षण नसल्याकारणानं मायकेल फॅराडे यांना ते मांडता आलं नाही आणि म्हणून त्यांच्या त्या उपपत्तींचा स्वीकार केला गेला नाही. फॉर्च्यून फेवर्ड द ब्रेव्ह फॅराडे वन्स अगेन. पुन्हा आणखी एकदा त्याचं नशीब त्याच्या बाजूनी झालं किंवा त्याचा फायदा झाला. वेन ही मेट जेम्स मॅक्सवेल, अ वेल्दी एज्युकेटेड फिजिसिस्ट वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स. जेम्स मॅक्सवेल अत्यंत श्रीमंत, वेल्दी, उच्च शिक्षित रसायनतज्ञ, उच्च शिक्षित भौतिकशास्त्रज्ञ आणि ज्यांचं मॅथमॅटिक्सवरती प्रभुत्व होतं, गणितावरती प्रभुत्व होतं, अशा व्यक्तीची भेट झाली, अशा शास्त्रज्ञाची फॅराडेंशी भेट झाली. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅराडे. खरं तर जेम्स मॅक्सवेल ह्यांना इच्छा होती की फॅराडेबरोबर काम करावं त्यांचा सहकारी म्हणून. It was Maxwell who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equations. ह्याच जेम्स मॅक्सवेल यांनी फॅराडेची जी संकल्पना होती त्या संकल्पनेला इक्वेशन्समध्ये मांडलं आणि म्हणून गणितीय सूत्रांमध्ये त्याला सूत्रबद्ध केलं आणि आज मॅक्सवेलची सूत्र म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. देअर कंबाईंड वर्क हॅज हेल्प्ड अस इन मेनी वेज. ह्या दोघांचं म्हणजे मॅक्सवेल आणि फॅराडे ह्या दोघांनी एकत्रित केलेलं जे संशोधन आहे ते आज आपल्याला फार उपयोगी पडतं. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टम टुडे आर डिझाईन्ड अराउंड देअर डिस्कवरीज. आजची जी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनची पद्धत आहे म्हणजे ज्याला आपण संदेशवहनाची सिस्टम जी आजची आहे तर ती त्यांच्या शोधाशीच संबंधित आहे. त्यांच्या शोधावरूनच खरं तर ती आज एवढी पुढं गेलेली आहे. सम डे वी माईट इवन बी एबल टू कम्युनिकेट विथ एलियन्स अक्रॉस डिफरंट गॅलेक्सीज यूजिंग द प्रोडक्ट्स ऑफ दीज डिस्कवरीज. खरं तर ह्या शोधांच्या सहाय्यानं एक दिवस असा येईल की कदाचित आपण परग्रहावरती वास्तव्य करणारे जे परग्रहवासी आहेत ज्यांना आपण एलियन्स म्हणतो या एलियन्सशी सुद्धा संपर्क करू शकू
अशी यंत्रणा कदाचित भविष्यामध्ये निर्माण होईल. फॅराडेज लाईफ स्टार्टेड विथ डिफिकल्टीज. खरं तर फॅराडेंचं जीवन हे फार कठीण प्रसंगाने सुरू झालं. बट ॲज अ ग्रेट सायंटिस्ट ही मेट ईच डिफिकल्टी विथ परझर्वरन्स अँड कन्व्हिक्शन. परंतु त्यांना उद्भवलेल्या समस्या सोडवण्यासाठी अगदी जिद्द आणि चिकाटी ह्याच्या जोरावरती ते पुढं आले. त्यांनी अशा समस्यांवरती मात केली. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क्स विच ही अंडरटूक ॲज अ चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज. खरं तर आपल्याला माहिती आहे की हम्फ्रे डेव्ही ह्या शास्त्रज्ञानं की ज्यांच्या लॅबमध्ये मायकेल फॅराडे लॅब असिस्टंटचं काम करत होते, त्यांना काही अशक्य अशी कामं देण्यात आली ज्याला आपण इम्पॉसिबल टास्क्स म्हणतो. परंतु त्या गोष्टींचा त्रास न होऊ देता ती आपल्यासाठी आव्हानं आहेत, चॅलेंजेस आहेत आणि संधी आहेत, ह्या दृष्टिकोनातूनच त्यांच्याकडं त्यांनी पाहिलं. ही एपिटोमायझेस वॉट द वॉल्ट डिझनी कॅरेक्टर पेनाशिओ सेड. खरं तर वॉल्ट डिझनीचं कॅरेक्टर आहे पिनॉशिओ. त्याच्या तोंडी एक वाक्य असतं, त्याचं त्यांनी उदात्तीकरण केलं असं म्हणायला काही हरकत नाही. वेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नॉट मॅटर हू यू आर. म्हणजे तुम्ही उत्तुंग यशाची कल्पना जर करत असाल किंवा तुमचं टार्गेट, तुमचं ध्येय हे फार उत्तुंग आहे आणि तुमच्या दृष्टीनं ते अशक्य आहे, तरी देखील विचार करू नका. केवळ प्रयत्न करत राहा ते मिळवण्यासाठी, मग तुम्ही कुणीही असा. फ्रॉम द इंट्रोडक्शन टू रिइग्नायटेड बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम अँड सृजन पाल सिंग. या ठिकाणी हा लेसन संपतो आहे. याच्या खाली इंग्लिश वर्कशॉपचा भाग दिला आहे, आपण त्याच्यावरती आता चर्चा करूयात. राईट व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्यांमध्ये कशाचा अंतर्भाव केला आहे ते लिहा. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. But few know his inspirational life story, which is all about courage and fighting against the odds. What does it tell you about Faraday's life? आता वरील जे विधान आहे ते विधान फॅराडेंच्या लाईफबद्दल, फॅराडेंच्या जीवनाबद्दल काय सांगतं, काय सुचवतं. But few know his inspirational life story, which is all about courage and fighting against the odds. याचा अर्थ काय तर फॅराडे वॉज फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. खरं तर त्यांची लाईफ स्टोरी आहे ती खरं इन्स्पिरेशनल आहे, प्रेरणादायी आहे, की जी साहसानी आणि अनेक समस्यांनी परिपूर्ण अशी होती. म्हणजे अगदी सुरुवातीच्या जीवनामध्ये त्यांना संघर्षमय परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. ह्यांच्या त्या जीवनातल्या टप्प्याबद्दल इथं सांगितलं गेलं आहे. Even then, David did not have much hope for Faraday. What do the words even then suggest? ह्याच्यातलं even then हे शब्द काय सुचवतात? People started telling Davy that of all his discoveries, the best was Faraday himself. What does it suggest about Davy's work? Davy's work काय सुचवतं? तर हम्फ्रे डेव्ही ज्या विषयावरती व्याख्यानं द्यायचा, अर्थात इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे, विद्युत आणि त्याच्याशी संबंधित तो शोध लावण्याचा प्रयत्न करत होता. ॲक्च्युली डेव्हीज वर्क म्हणजे इलेक्ट्रिसिटीशी संबंधित असं आपल्याला म्हणता येईल. ब्रेक द पॅसेज इन टू कन्व्हिनियंट स्मॉलर ॲक्शन्स. गिव्ह सब हेडिंग्स ऑर टायटल्स टू ईच सेक्शन. वरील लेसन आहे ना, त्या लेसनचे छोटे छोटे सेक्शन्स, विभाग बनवायचे आणि प्रत्येकाला उपशीर्षक द्यायचे. लिस्ट द डिफरंट गॅजेट्स
and instruments mentioned in the passage. Find information about at least 3 of them using the internet. आता पाठामध्ये काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा उल्लेख आला आहे किंवा काही इन्स्ट्रुमेंट्सचा उल्लेख आला आहे, जसं की इंडक्शन मोटर आहे, फॅन आहे, त्याच्यानंतर जनरेटर आहे, पॉवर जनरेटर, असे शब्द आलेले आहेत बघा. अर्थात हे गॅजेट्स आहेत, उपकरण आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर त्यातल्या कमीत कमी 3 इन्स्ट्रुमेंट्सवर किंवा 3 साधनांच्यावरती इंटरनेटवरून माहिती मिळवायची आणि पॅराग्राफ्स लिहायचे. फाइंड मोर अबाउट द फॉलोइंग सायंटिस्ट्स विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. तुमच्या मोबाईलवरती इंटरनेट प्रणाली सुरू आहे. त्या इंटरनेट प्रणालीचा उपयोग करून खाली दिलेल्या शास्त्रज्ञांबद्दल माहिती मिळवायचे. पहिले आहेत मायकेल फॅराडे, दुसरे हम्फ्रे डेव्ही, तिसरे थॉमस एडिसन आणि चौथे आहेत जेम्स मॅक्सवेल. या 4ही शास्त्रज्ञांबद्दल तुम्ही अधिकतम माहिती ही इंटरनेटवरून शोधायची. आता पुढचा जो भाग आहे तो आहे लँग्वेज स्टडीचा, भाषा अभ्यासाचा. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला परीक्षेला असे प्रश्न विचारले जाऊ शकतील. फाइंड द फॉलोइंग मॅटर इन द पॅसेज अँड कॉपी द मिसिंग वर्ड्स. ह्याच्यातले मिसिंग वर्ड्स कोणते आहेत ते लिहायचे. वेन ही वॉज 12, ज्यावेळेस तो 12 वर्षांचा होता, डॅश डॅश स्कूल आणि नंतर डॅश डॅश. डॅश डॅशच्या ठिकाणी तुम्ही योग्य ते शब्द भरायचे. पॅसेज वाचा, लेसन वाचा आणि ती माहिती त्या ठिकाणी भरा. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन. त्याच्या पुढचा भाग तुम्ही पूर्ण करायचा आहे. फॅराडे डिसाइडेड दॅट डॅश डॅश सायंटिस्ट. डेव्ही नेवर बिलीव्ड डॅश डॅश सायन्स. ही वाक्य आपण पाठात बघू शकता. पीपल स्टार्टिंग डेव्ही दॅट डॅश डॅश डिस्कवरीज आणि पुढे डॅश डॅश दिले. ही हँडेड हिम ए पीस ऑफ बॅव्हारियन ग्लास विच डॅश डॅश मायक्रोस्कोप्स. ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट डॅश डॅश फायलिंग्स. इट वॉज मॅक्सवेल हू डॅश डॅश इक्वेशन्स. तर तुम्ही ह्या रिकाम्या जागी पाठाच्या अनुषंगानं शब्द भरायचे, त्यांना आपण मिसिंग वर्ड्स म्हणतो. नाव कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग युअर ओन वर्ड्स. तुमचे स्वतःचे शब्द त्या ठिकाणी वापरायचेत आणि खाली दिलेली विधानं पूर्ण करायचेत. वेन ही वॉज 12, ज्यावेळेस तो 12 वर्षांचा होता. तुम्ही लिहू शकता ना इथं, वेन ही वॉज 12 ही वॉज suffering from a serious disease किंवा सिरियस इलनेस असं म्हणू शकता तुम्ही. म्हणजे ज्यावेळेस तो 12 वर्षाचा होता त्यावेळेस एक गंभीर आजाराने त्रस्त होता असं म्हणता येईल. असं तुम्ही काही लिहू शकता. किंवा जेव्हा तो 12 वर्षाचा होता तेव्हा त्यांना पुण्याला भेट दिली होती म्हणू शकता असं. सेकंड सेंटेन्स, वन डे ही केम अक्रॉस बुक ऑन. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन. एके दिवशी त्याला डॅश डॅश या विषयावरचं पुस्तक सापडलं. ऑन स्पोर्ट्स लिहू शकता ना. एके दिवशी त्याला क्रीडा प्रकार किंवा खेळावरती आधारित असलेलं पुस्तक सापडलं. ही डिसाइडेड दॅट. त्यानं ठरवलं की, काय ठरवलं? ही विल नॉट ट्रॅव्हल बाय बस. त्यानं ठरवलं की इथून पुढं बसनी प्रवास नाही करायचा. ही नेवर बिलीव्ड. त्याचा कधीही विश्वास नव्हता ह्या गोष्टीवरती. ती गोष्ट पुढे लिहायची. पीपल स्टार्टेड टेलिंग डॅश डॅश दॅट डॅश डॅश. ही हँडेड हिम अ बॅट.
विच वॉज व्हेरी हेवी. बघा, ही हँडेड हिम अ बॅट, त्यानं त्याला बॅट दिली, विच की जी, विच वॉज व्हेरी हेवी, फार जड होती. तुम्ही काही लिहू शकता तुमच्या मनाने. ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट, त्यानं ह्या गोष्टीचा पुरावा दिला. कोणत्या गोष्टीचा ते पुढे लिहायचं. इट वॉज डॅश डॅश हू डॅश डॅश. इट वॉज डॅश डॅश हू डॅश डॅश. इट वॉज अ डॉक्टर who was working in our village. असं लिहू शकतो ना आपण. ही वॉज अ डॉक्टर हू वॉज वर्किंग. इट वॉज अ डॉक्टर हू वॉज वर्किंग इन आवर विलेज. व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा आपण इटचा वापर करू शकतो. ज्याला म्हणजे ज्या व्यक्तीवरती फोकस करायचं आहे, आपल्याला एम्फसाईज करायचं आहे, त्यावेळेस आपण अशा प्रकारचं इट हे वापरू शकतो सर्वनाम. या ठिकाणी ह्या पाठावरचे प्रश्न संपत आहेत. आपण पुढील तासाला 4थ्या युनिटला सुरुवात करतो आहे आणि 4थ्या युनिटमधली पहिली कविता आहे 4.1 व्हॉट इज सक्सेस. यश म्हणजे काय हे आपण पुढील तासाला अभ्यासूयात. पण तत्पूर्वी आपण इथं काही प्रश्न दिलेत वॉर्मिंग अपमध्ये, तेवढे तरी बघूयात. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. डू यू हॅव अ हॉबी. तुम्हाला एखादा छंद आहे. म्हणजे मोस्ट ऑफ अस हॅव हॉबीज. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हॉबीज असतात. कुठल्या कुठल्या प्रकारच्या हॉबीज असतात, जसं की कलेक्टिंग मॅच बॉक्सेस, काडेपेट्यांचा संग्रह करणं, कलेक्टिंग पोस्टल तिकीट्स, पोस्टाची तिकीटं जमा करणं, कलेक्टिंग द स्टोन्स हॅविंग डिफरंट शेप्स अँड कलर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे आणि रंगांचे दगड जमा करण्याचा काहींना छंद असतो. काहींना छंद असतो जसं की कलेक्टिंग ओल्ड थिंग्स, जुन्या वस्तू, ज्याला आपण आर्केक थिंग्स म्हणतो. अशा आर्केक थिंग्स, जुन्या वस्तू ज्या आहेत त्या गोळा करण्याचा छंद असतो. तुम्हाला छंद आहे का. डू यू हॅव अ हॉबी असेल तर आपण येस म्हणू शकतो. येस, आय हॅव अ हॉबी ऑफ कलेक्टिंग न्यूजपेपर्स. वर्तमानपत्र जमा करण्याचा छंद आहे. डू यू प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला एखादं संगीताचं वाद्य वाजवता येतं का. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे संगीत निर्माण करणारं किंवा संगीतामध्ये वापरलं जाणारं एखादं साधन, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. जसा की ज्याला आपण ड्रम म्हणतो, ढोल किंवा फ्ल्यूट, बासरी, असं एखादं म्युझिकल किंवा हार्मोनियम आहे, असं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वाजवता येतं का. व्हॉट इज द लेटेस्ट थिंग दॅट यू लर्न टू डू. आत्ता अलीकडं लेटेस्ट अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही शिकलात. मग काही जण स्विमिंग शिकलेले असतील अलीकडंच, काही जण क्रिकेट शिकलेले असतील, काही जण चेस खेळायला शिकलेले असतील, बुद्धिबळ म्हणतो आपण. हॅव यू एव्हर टॉट समवन एल्स टू डू समथिंग. तुम्ही आजवर कुणाला एखादी गोष्ट शिकवलेली आहे का. म्हणजे तुम्हाला ती एखादी गोष्ट जमते आहे.
आणि तुम्ही ती इतरांना शिकवली आहे. एखादी बाब अशी आहे का? तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहायची आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रिपेअर अ स्पीच टू डिलिव्हर इन ॲन इंटर स्कूल कॉम्पिटिशन ऑन हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग वेब चार्ट. आंतरशालेय म्हणजे ज्याला आपण इंटर स्कूल कॉम्पिटिशन म्हणतो, आंतरशालेय स्पर्धा आहेत. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाषण द्यायचं आहे. त्या भाषणाचा विषय आहे हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, जीवनामध्ये यश कसं मिळवावं. आणि त्याच्याशी संबंधित असलेले जे मुद्दे ते खाली दिलेत, त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं एक भाषण तयार करायचे. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, जीवनामध्ये यश कसं मिळवावं, त्या संबंधातले मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांचा वापर करून तुम्ही स्पीच तयार करायचे. डिव्होशन समर्पण म्हणजे पूर्ण आपण स्वतःला वाहून घेऊन काम करायचे. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे ज्याला आपण सकारात्मक विचार म्हणतो. एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल, मोटिवेशन, यशस्वी लोकांची उदाहरणं प्रेरणा देण्यासाठी. हार्डवर्क, परजर्वरन्स, चिकाटी किंवा जिद्द. प्लॅनिंग, नियोजन, यश मिळवण्यासाठी केलेलं नियोजन. सेटिंग अचिवेबल गोल, ध्येयनिश्चिती. पॅशन, आवड. टाईम मॅनेजमेंट, वेळेचं व्यवस्थापन. पेशन्स, संयम, सॅक्रिफाईस, त्याग. लर्निंग फ्रॉम ओन मिस्टेक्स, स्वतःच्या चुकांमधून शिकणं. प्रॅक्टिस, सराव. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. डेडिकेशन, समर्पण. आणि डिटर्मिनेशन, दृढनिश्चय. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपण उपयोग आपल्या स्पीचमध्ये करायचा आहे आणि एक स्पीच तयार करायचे. पुढचा मुद्दा आहे, व्हॉट माइट सक्सेस मीन टू द फॉलोइंग पीपल, थिंक अबाउट इट अँड राईट. खाली दिलेल्या लोकांच्या दृष्टीनं यश काय असेल. अ स्टुडंट, विद्यार्थ्यासाठी यश काय असणार आहे? तर गेटिंग गुड मार्क्स, बरोबर, चांगले गुण मिळवणं हे त्याचं सक्सेस असेल, यश असेल. अ बिझनेसमन, एखाद्या उद्योगपतीचं यश कशात असेल? अ डॉक्टरचं यश सेविंग हिज पेशंट्स, त्याच्या पेशंट्सना, रुग्णांना वाचवणं हे त्याचं यश असेल. अ स्पोर्ट्समन, एखाद्या क्रीडापटूचं यश कशात असेल? अ पॉलिटिशियन, एखाद्या राजकारण्याचं यश काय असेल? अ पर्सन हू हॅज अप्लाइड फॉर अ जॉब, अशी एक व्यक्ती की ज्या व्यक्तीनं नोकरीसाठी अर्ज केलेला आहे. गेटिंग जॉब म्हणजे जॉब मिळवणं हे त्याचं सक्सेस असेल, यश असेल. अ टीचर, शिक्षकाचं यश काय? आणि अ पेरेंट, आईवडिलांचं यश काय असेल? तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपण द्यायची आहेत. आता पुढील तासाला आपण प्रत्यक्ष कविता अभ्यासूया, ज्या कवितेचं नाव आहे व्हॉट इज सक्सेस, यश म्हणजे नेमकं काय.